निर्णय प्रॅक्टिस साठी चेंडू अवेलेबल नसणार आहे, कुणालाच दिला नाही 3 रात्रीमध्ये, तुम्हाला सुद्धा मिळणार नाही। आयोजकांची विनंती आहे, विदाउट प्रॅक्टिस आपण मैदानावरती लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे। जाणार आहेत मैदानावरती धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध चिरनेर। या ऐकूया पुन्हा एकदा आमचे मित्र सागरभाई मांडवकर मान फ्रॉम नेर। थँक्यू। तत्पूर्वी संधी देऊया डीजे प्ले। धन्यवाद डीजे ऑपरेटर। मॅच कडे वळूया। मॅच नंबर 4 तुम्हाला इथे पाहायला मिळते। पुन्हा एकदा फ्रीडम ग्रुप धाकटी जुई आणि मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत। धाकटी जुईचा मैदान घरच्या मैदानावर केलेले धाकटी जुई संगम आणि आता आपण जरूर पाहूया प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते। 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत अनेक स्टॉल धारक सुद्धा आहेत। कांचन पालकरने आम्हाला माहिती दिली का ब्लॅक स्क्रीनच्या मागे काहीतरी लाईट शो आहे आणि तिथे काय गर्दी आहे आणि जरूर आम्ही पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या मागे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि जरूर आपण पाहूया क्रिकेट खेळाचा मनमुराद आनंद घेत असताना। चला मॅच ऑन होईल। तर मॅच कडे वळूया। चिरनेर विरुद्ध 2 आत करताना धाकटी जुई संगम। चला मॅच ऑन होईल। टॉस जिंकला चिरनेरने। मगाशी जेव्हा संघनायकाने संपर्क साधला तेव्हा जरूर सांगितलं होतं का 50-55 धावा बनवणं संघासाठी महत्वाचं आहे। तर रोहित घरत गेला आणि सनी त्याला साथ देईल। गोलंदाजी मार्कवर चिरनेर कडून गोलंदाज झाला क्रमांक पहिले षटक फेकेल। चला विनंती करेन थोडा स्पीडअप असू द्या कारण 5 सामने 12च्या अगोदर फिनिश करायचे। यस अंपायर सिग्नल। मॅच ऑन। पहिला चेंडू गोलंदाज राजेश बैकर, समोर उभा आहे फलंदाज रोहित करत। स्वतः धाकटी जुईचे कोच कांचन पालकर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये लक्ष कुठे असेल, स्कोर कडे असेल का मॅच कडे असेल ही सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी आहे। पहिला चेंडू गतिमान अवस्था आणि हा चेंडू वेगवान होता। घरच्या मैदानावर घरचा संघ खेळतो ना तेव्हा दबाव असतो, दडपण असतो, गावाचा प्रश्न असतो, गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, तिथल्या जमिनीचा प्रश्न असतो, तिथल्या लोकांचा प्रश्न असतो आणि असे अनेक दबाव घेत असताना खेळाडूंना चांगला खेळ करायचा असतो। राजेश बैकर पहिला चेंडू डॉट बॉल रोहित साठी। आदळलेला चेंडू एक्सपर्टली इंटू गॅप, चेंडू चालले कव्हर कडे, परफेक्टली टाइम शॉट 4 रन आला हा चौकार। झाले आता हेच ऐकायचं बाकी होतं। कांचन पालकर आम्हाला सांगतात मोमोज वाला पण येईल काही दिवसानंतर। तर नक्कीच मॅच कडे वळूया। मनोरंजन 2 चेंडू नंतर आता बॅटिंग करतोय रोहित घरत। घरच्या मैदानावर चांगला खेळ होणं आणि इम्प्रेसिव्ह स्टार्ट। टोटल रन्स 4 रन्स। ओ खोदून काढलाय मिडॉन कडे, झाली चूक, चेंडू वेगानं, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि निराशा। आणखीन एक दमदार चौकार। सुरुवात मात्र आता तडाखा दाखवला रोहितनं।
यस मनोरंजन झालं पाहिजे नक्कीच. मध्यरात्रीनंतर सुद्धा ते आपला वेगवेगळ्या व्हरायटी सॉंग्स घेऊन येतील. राजेश बैकरच्या गोलंदाजीवर हे केलं आक्रमण. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मागच्या 2 चेंडूवर चांगली सुरुवात लयबद्ध पाहायला मिळालं. उत्तम फुटवर्क पाहायला मिळालं. प्रयत्न करण्याची जिद्द पाहायला मिळाली. नजर स्थिर होती आणि त्यानंतर विस्फोटक रूप धारण करतो बॅटिंग करताना रोहित घरत. आतापर्यंत 4 चेंडू वैयक्तिक योगदान पाहिलं. 8 रन्स ऑन बोर्ड. राजेश बैकर चिरनेर संघ गोलंदाजी करतो. टॉस जिंकलाय यजमानांचा संघ आणि पाहुणा संघाशी फाईट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट कडे झाल्या चुका आणि चेंडू चाललाय फाईन लेगला. आणखीन एक दणदणीत चौकार. 3 चौकार आलेत. पॉवर प्ले मध्ये कसं धुवावं. एकदा बॅटिंग आवडली असेल तर रोहित घरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रेट स्टार्ट. राजेश बैकरला पाहतोय. टोटल रन्स 12 आहेत. थोडा मार खाल्ला. समोर रोहित. आक्रमणाचा प्रयत्न. थोडी निराशा. चेंडूची लाईन पाहिली. हा गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू टेक ऑफ झाला. बॅटवर येऊन खेळण्याचा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि हा प्रयत्न फसलाय. एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकानंतर एकूण धावा आहेत 12. तर सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय दिनेशजी डाके साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं मी छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये वेलकम करेन आणि त्यांचा इथे सन्मान आदरातिथ्य सन्मान होणार आहे. दिनेशजी डाके साहेब फ्रीडम ग्रुप धाकटी जुई आणि मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. तर रोहित बद्दल आम्हाला माहिती जरूर दिली. कांचन पालकर त्यांनी एक रेकॉर्ड सुद्धा केला. 1 महिन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या 3 बाईक आणि 2 स्पोर्ट्स सायकल. मित्रांनो एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. या वर्षीचा हंगाम रोहितनं गाजवलं. त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि ती धमक आहे. मैदानावर चांगला खेळाडू जास्त वेळ उभा राहिला ना तो संघासाठी तारणार असतो आणि आता ही जबाबदारी घेतली रोहित घरतनं. त्याला संघासाठी खेळायचं असं सुद्धा म्हटलं जातं का प्ले फॉर साइट नॉट फॉर सेल्फ. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळा हे महत्वाचं असतं. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम्स आणि ड्रीम्स कम्स ट्रू असं सुद्धा म्हटलं जातं. जर स्वप्न सत्यात उतरायचं असेल तर तुम्हाला मेहनती घ्यावी लागते. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज झालाय मुन्ना मुंबईकर. ओव्हर नंबर 2. धावा दाफलकावरती 12. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. सँडी पालकर यांचा इशाराला व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा दाफलकावरती 13 रन्स. यजमानांचा संघ खेळतो. समोर चिरनेर आहे. दोन्ही जवळची गाव आहेत. एकमेकाचा खेळ माहिती आहे मात्र समोर रोहितचा खेळ चांगला होणं संघासाठी महत्वाचं. मुन्ना मुंबईकर व्हाईट बॉल. सेकंड ओव्हर. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा. 13 रन्स ऑन बोर्ड. फुटवाचा वापर वेगवान. लेग स्टिकच्या बाहेर. वन्स अगेन व्हाईट बॉल. मुन्ना मुंबईकर थडतो महागडा. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. 4 षटकांचा सामना आहे. चिरनेर संघ तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हे सत्र समाप्त करायचं सुद्धा लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कर मुन्ना सज्ज होणार. 2 व्हाईट बॉल. टोटल रन्स 14. फुटवाचा वापर सेफ होणार का. फिल्डर रेडी. मिस फील्ड होते आणि याचा फायदा उठवत डीप कडे फिल्डिंग जरूर झाले. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 धावा नजरे समोरून पूर्ण. हो व्हेरी गुड रनिंग. 3 धावेनं संघ पुढे सरकेल आणि आता टोटल रन स्कोर कार्ड पाहूया. संघ पोहोचलाय. 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर 3 धावा. सुरुवात थोडी महागडी होते. गोलंदाजी मार्कवर चिंद्रेन कडून गोलंदाज जरूर आपण पाहतोय. मृणाल पाटीलला आम्ही जरूर पाहतोय. मृणाल गोलंदाजी मार्कवर. धावा दाफलकावरती 17 रन्स. अपील मध्ये उत्साह जरूर पाहतोय मात्र नकारलंय. फेटाळलंय. 2 धावा नजरेसमोरून इनसाइड सर्कल. ओ गुड रनिंग. थ्रो चुकीचा. 2 धावा. बघा काय चांगली रनिंग आहे. बघा हे धाडस करण्याची जिद्द तुमच्याकडे असेल. धाडस करण्याचे प्रयत्न तुमच्याकडे असेल आणि हे प्रयत्न दाखवताना 3 धावा वेगाने पळून काढल्या आणि या 3 धावेच्या मदतीने संघ पोहोचला 20 वर. योगेची बोईर दुध्या नावानं त्यांची ओळख आहे
आणि 3 षटकारला त्यांच्याकडून सुद्धा प्राइज आलंय. प्रशांत नवाले यांच्याकडून योगेशला दुधाला आले 3 षटकारांसाठी 2000. आणि योगेश बोर कितव्या क्रमांकावर येणार हे सुद्धा पाहूया. खोलवरचा चेंडू अपील मध्ये उत्साह कमबॅक करतोय मृणाल. त्याला सामन्यामध्ये विकेट हवंय. रोहितला बाद करायचं, सनीला बाद करायचं. बॅटिंग करताना घरच्या मैदानावर धाकटी जुई संघ पोहोचलाय. एकूण धावा 21 रन्स. बॅटिंग करत असताना राजेश बैकरला आपण जरूर पाहतो आणि त्याला साथ देतोय मृणाल. टोटल रन्स 21 रन्स. गोलंदाजी मार्कर मृणाल सज्ज होणार. चिरनेर विरुद्ध फाईट तुम्हाला पाहायला मिळते, ती घरच्या मैदानावर यजमानांचा संघ. मृणाल ओ वेगवान चेंडू बघा, भेदकता, व्हरायटी, व्हेरिएशन. मी मगाशी म्हटलं का गोलंदाजाकडे जर वेगळे चेंडू फेकण्याची कला असेल, मिश्रित गोलंदाजीला जर पोषक खेळपट्टी असेल तर तो मैदानावर दबाव निर्माण करतो आणि आता दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मृणाल. टोटल रन्स 21. सेकंड ओव्हर 4 षटकांचा पूर्वार्ध. धावा दाफलकर 21. रोहितला साथ देतो सनी. क्लीन बोल्ड. विकेटची नितांत गरज होती आणि पहिला धक्का. बॅटिंग करताना धाकटी जुई संघाला 21 या धावसंख्येवर. पहिला गडी बाद झाला. नेक्स्ट मॅच होणारे विगर संघाविरुद्ध 2 आत करतील. मी जरूर विनंती करेन पुढच्या सामन्याचं टॉस इनिंग नंतर आपण जरूर पाहणार आहोत. विगर संघ उपस्थित झालेत, जरूर त्यांची फाईट सुद्धा आम्ही पाहणार आहोत. दोन्ही संघनायकांना आम्ही इथून विनंती करतो का इनिंग ब्रेक मध्ये जरूर आपण टॉस करूया. 2 व्हाईट बॉल, त्यानंतर 3 धावा आल्या. चांगली रनिंग. मात्र रोहितच्या विकेटची गरज होती. 9 मध्ये 15 खेळला, 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि आता क्रमांक 3 वर आलाय रोहित घरत. रोहित यस घरत आलाय. फलंदाज सनी घरत आहे. रोहित आणि सनीला पाहतोय. 2 सख्खे बंधू मैदानावर. बऱ्याच वेळा 2 सख्या बंधूंची दहशत पाहिले आणि इथे बघा मृणाल कमालीची गोलंदाजी करते. व्हेरी इफेक्टिव्ह ठरलाय. आपल्या मार्गातील अडथळा दूर केला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर एकूण धावा दाफलकावरती टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा 21. सन्माननीय प्रकाश शिराजी गरत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि संदीपजी घरत, दोन्ही पाहुण्यांचा इथे सन्मान होणार आहे. मी आमच्या आयोजकांना विनंती करेन दोन्ही आमचे सन्माननीय पाहुणे प्रकाशजी गरज साहेब आणि संदीपजी गरज साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. फ्रीडम ग्रुप यांच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करूया. तर 2 षटकानंतर 21 धावा आहेत. नेक्स्ट मॅच टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचं आणि आता धावा दाफलकावरती 21. फ्रीडम ग्रुप धाकटी जुई मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक आचारसंहितेचा सुद्धा काही ठिकाणी वावर निवडणुकीची रणधुमाळी सूर्य आणि आपण पाहतो धाकटी जुईला ही नाईटची स्पर्धा आहे. वेळेचं बंधन सुद्धा थोडा स्पीडअप असू द्या. आता 5 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट झाली नाहीये तर एक फिल्डर आतमध्ये येईल. फिल्डिंग करणाऱ्या चिरनेर संघाचा माहिती जरूर मिळते. तर निहाल आलाय, निहाल बैकर क्रमांक 3 चिरनेर गोलंदाजी करतोय. बॅटिंग करताना धाकटी जुई. टोटल रन्स एकूण धावा दाफलकावर 21.
पहिला चेंडू, ही संधी विकेटची नितांत गरज. यस, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का. उपस्थित सन्मान्य पाहुण्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा आदर तिथे आम्ही सन्मान सुद्धा केलाय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज क्रिकेट हा सर्वांचा आवडतीचा खेळ आहे. भारतामध्ये सर्वाधिक जास्त जलद गतीनं प्रचलित होणारा, जलद गतीनं ज्या खेळाला पसंती दिली जाते तो टेनिस क्रिकेट. योगेश भोईर आले क्रमांक 4 वर आणि क्रमांक 3 चा रोहित खरत. गडी बाद झालेत आतापर्यंत. विकेट पाहिलं तर एकूण गडी बाद झाले 2. टोटल रन्स पाहतोय, एकूण धावा आहेत 21. थर्ड ओव्हर. खोलवरचा चेंडू बुंद्यामध्ये फेकलाय. विचार करायला भाग पडलं. ही भेदकता पाहायला मिळते निहाल बैकर कडून. पहिली विकेट आणि त्यानंतर डॉट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 21 धावा दाफलकावर, 21 रन्स. गोलंदाजी मार्क निहाल. योगेश पहिला चेंडू डॉट खेळला आणि आता रोहित करत आणि योगेशला पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड धाव सोडण्याची तयारी. गुड रनिंग. सिंगल मिळेल. 1 धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या, टोटल रन्स, एकूण धावा आहेत 22. तर 3 चेंडू नंतर निहालनं धावा दिल्यात. फक्त एक विकेट. योगेश भोईर रोहितला पाहतो आणि आता रोहित आलाय स्ट्राइक रेंजला. गोलंदाजी मार्क निहाल. पुढचा चेंडू. हा चेंडू ड्राईव्ह करते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बाद करण्याची संधी जरुरी आहे. 2 धावा मिळतील. खराब थ्रो आणि याचा फायदा. प्रचंड मेहनत होते गोलंदाजाकडून, साथ मिळत नाही आणि हा पंजा. तर संग्रामभाई घरत आणि प्रकाश नवाळे यांच्याकडून 2000 रुपये. रोहितनं जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर संग्रामभाई घरत आणि प्रकाश नवाळे यांच्याकडून 2000 आणि प्रशांत नवाळे विंदने यांच्याकडून 3 षटकाराला योगेश भोईर दुध्याला मिळणार 2000 रोकडा. तर निहालला आपण जरूर पाहतोय. निहाल बैकर आतापर्यंत 4 चेंडू आणि त्यांनी धावा दिल्यात. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. 6 धावा 1 विकेट. पायाचा वेध. यस, योगेश इथं आउट. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. एकूण धावा दाफलकावर 27. 27. तिसरा हादरा मिळालाय. सत्तावीस. 3 धक्के मिळालेत. योगेश निराश मनानं बाद झाला. चेंडूची लाईन त्यांनी पाहिली. या वर्षीचा हंगाम कांचन पालकर यांनी जरूर आम्हाला माहिती दिली. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि निहालला आपण जरूर पाहतो. आतापर्यंत विकेट, डॉट, सिंगल पाणी. टोटल 5 चेंडू मध्ये 6 धावा 2 विकेट. गुड बॉलिंग. 3 गडी बाद. एकूण 27. 4 षटकांचा सामना. शेवटचा चेंडू ओ नंबर 3. गोलंदाजी मार्कवर चिरनेर कडून 55 धावा संघनायकाने कमिटमेंट केली आणि त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. चेंडू केला डीप कडे. यस, या फटक्यांची गरज होती. लॉंग ऑफ कडे हा दणदणीत चौकार. खालच्या पाड्याचे आमचे सन्मान्य पाहुणे संदीपजी पाटील आणि सन्माननीय सुमितजी पाटील विंदने यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. फलंदाजांना पारितोषिक. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा दाफलकावर. नेक्स्ट मॅचचा टॉस होणारे मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन
तर नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे दोन्ही संघनायकांना विगर आणि तरगर. वैभव पाटील सर असतील, अक्षय यांचा संघ इथे खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध तरगर असेल. सुनील दादा पाटील यांना आम्ही पाहतोय विगर या संघाचे खंदे पाठीराखे आणि आज त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये तरगर संघाविरुद्ध लढाई पाहायला मजा येईल. मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. संघनायकाची नोंद घ्या. ओव्हर नंबर 4 एकूण धावा फलकावर टोटल रन्स पाहतोय 31 रन्स. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार निकेतन परदेशी. ओव्हर नंबर 4 हा चेंडू तडाखा 500 रुपयाचा हा बंपर प्राइजचा मानांकनचा मानकरी ठरलाय. डीजेचा धन्यवाद देऊया. कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना का 14 एप्रिलची आठवण करून दिली डीजे ऑपरेटरना, त्यांचा धन्यवाद देऊया. षटकार आलाय जरूर. बॅटिंग करताना रोहित 3 चेंडू नंतर वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं 11 आणि संघ पोहोचलाय. एकूण धावा 37 ऑन बोर्ड. 37 धावा शेवट गोड करायचे. 5 चेंडूचा खेळ बाकी. निकेतन पुढचा चेंडू फुटवाचा वापर. आणखीन एक तडाखा डीप कडे. फिल्डर आहे गॉन कॅच. ओ गुड कॅच. आणखीन एक धक्का. निकेतनचं हे षटक पाहिलं. षटकाराला त्यानंतर विकेट मिळाली. टोटल रन्स पाहिलं तर एकूण धावा दाफलकावर 37 ऑन बोर्ड. तर शेवटचे 4 चेंडू गोलंदाजी मार्कवर निकेतन सज्ज होणार. समोर आलाय फलंदाज आदेश पाटील. नव्या दमाचा हा खेळाडू क्रमांक 6 वर आलाय. बाद झाला योगेश, बाद झाला रोहित खरत, बाद झाला सनी, बाद झाला रोहित जी खरत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. आणखीन एक विकेट. 37 वर आता तर 37 ऑन बोर्ड. 5 गडी बाद झालेत. बॅटिंग करताना हॅट्रिकच्या मार्गावर निकेतन परदेशी चिरनेर कडून. एकूण धावा 37 आहेत. क्रमांक 7 वर गेले अंकेश पाटील. आदित्य जोशी सुद्धा मैदानावर आहे. पुढचा चेंडू हॅट्रिक होणार का पाहूया. इथे चेंडू सुरक्षित का झेल होईल. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या फिल्डर साठी. सुपर कॅच, ऑसम. जो झेल पकडला आणि या क्षेत्ररक्षकाचं कौतुक झालं पाहिजे. अनुप मोकल होता आणि गुड कॅच. एकदा जोरदार टाळ्या निकेतनसाठी. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. निकेतन षटकारानंतर 3 सलग विकेट. चांगली गोलंदाजी, आपल्या शैलीदार गोलंदाजीनं इथे बांधून ठेवलंय. आतापर्यंत निकेतननं 3 विकेट खेळण्याचा कारनामा सुद्धा केला. पुढचा चेंडू
लाईन बदलली, व्हाईट बॉल, अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. संघाची धावसंख्या धावफलकावर 38 रन्स. 38 रन्स ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक 2 आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा दिल्या निकेतननं 7. पुढचा चेंडू निकेतन. फुटवाचा वापर खोदून काढला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. हो, आणखीन एक विकेट. सर्वस्व झोकून देणं आणि संघासाठी खेळणं. कमालीचं प्रदर्शन निकेतन. एकदा त्याचा खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत क्रिकेट रसिकांनो. गुड क्रिकेट. नक्कीच निकेतनला आपण जरूर पाहतोय. 2-3 विकेट आणि इथे रनआउट्स. आता टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावर 38. तर दोस्ती स्पोर्ट्स वीकर संघाविरुद्ध 2 आत करेल तरगर. टॉस इथे होणार आहेत. दोन्ही संघ नायक आलेत आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीनं इथे टॉस होणार आहे. टोटल रन्स एकूण धावा धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो 38 रन्स. फलंदाज आकाश पाटील. एकंदरीत गडी बाद झालेत आतापर्यंत 7. घरच्या मैदानावर खेळणारा धाकटी जुई संघ. हो, चांगली लाईन आणि लेंथ नवी संजीवनी दिली होती जेव्हा बॅटिंग केली होती. रोहितनं साथ दिली होती. रोहितनं एक षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र इथे पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. तर निकेतनच्या या षटकामध्ये गुड बॉलिंग 7 आल्या. निहालच्या षटकामध्ये 10 आल्या. राजेशनं 12 दिल्या. त्यानंतर आम्ही पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 9 आलं आणि 4 षटकानंतर टोटल रन्स पाहिल्या तर आपण 38 रन्स पाहतोय आणि 39 करायचे. पाहुण्यांचा सन्मान केला जाईल आणि तत्पूर्वी टॉस कडे आपण वळणार आहोत. 39 करायचे तर जरूर टॉस करूया आपण. उपस्थित आमचे सन्मान्य पाहुणे तरगरचे संघाला घ्यायचं आपल्याला. तरगरचे कॅप्टन आणि टॉस साठी मी विनंती करेन सन्मान्य प्रवीणजी घरस साहेबांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस होणार आहे. तरगर आणि दोस्ती स्पोर्ट्स वीकर यांच्यामध्ये होणार फाईट्स आणि प्रवीणजी घरस साहेब यांच्या शुभ हस्ते होणार टॉस. तरगरचे कॅप्टन या लगेच. आपण जास्त वेळ घेऊ नका कारण 5च्या अगोदर आचारसंहिता सुद्धा आहेत. काही वेळेचं बंधन आहे आणि आयोजकांना थोडी फास्ट मध्ये स्पर्धा फिनिश करायचं. चिरनेर संघाने चांगलं प्रदर्शन केलं मात्र घरच्या मैदानावर खेळतोय धाकटी जुई संघ. 39 रन्स टू विन. तर तरगर आणि वीगर मध्ये होणार टॉस. पहिल्या फेरीतील 5वा सामना. एक संघ रोज क्वालिफाय होता आणि आज कोणता तो एक संघ असेल. फ्रीडम ग्रुप धाकटी जुई मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक ही स्पर्धा पाहतोय. तर उपस्थित पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान सुद्धा केला जाईल. तर दोन्ही संघ नायकाले टॉस इथे होईल. 4 षटकांचा सामना आहे. आघाडीची जोडी सर्कल मैदानावर. चिरनेर 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. तर सन्मान्य आमचे पाहुणे प्रवीणजी घरस साहेब यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. तर टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय तरगर आणि वीगर. 4 षटकांचा सामना आहे आणि टॉस गेलाय तरगर संघाच्या बाजूने. तरगर संघाने जिंकलाय टॉस. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे आणि जरूर आपण पाहतोय पुढचा सामना असेल वीगर आणि तरगर या 2 संघामध्ये. तर सन्मान करूया आमचे सन्मान्य पाहुणे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी सन्मानाचा स्वीकार करावा. प्रकाश हिराजी घरस साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. तर साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रकाश हिराजी घरस साहेब आज वेळात वेळ काढून इथे आलात. फ्रीडम ग्रुप धाकटी जुई ची स्पर्धा पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज चषक. तर साहेबांचं मनापासून धन्यवाद. चला आघाडीची जोडी पाठवा चिरनेर संघ. चिरनेर संघ आघाडीची जोडी पाठवा. थोडी दिलगिरी व्यक्त करू. वेळेचं बंधन सुद्धा आहे. 12च्या अगोदर आयोजकांना 5 सामने कंप्लीट करायचे आणि कांचन पालकांना आम्हाला माहिती दिली का स्क्रीनच्या मागे प्रेक्षकांची गर्दी वाढत चालल्या आणि प्रेक्षकांच्या गर्दीचा ओघ तिथे सातत्याने वाढलाय आणि याच्या मागचं रहस्य काय.
तर पुढचा आदरातिथ्य सन्मान सुद्धा होणार आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद देऊयात. विगर आणि तरगर यांच्यामध्ये सामना होईल आणि टॉस जिंकलाय तरगर संघानं. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. तरगर जर फिल्डिंग तुमची असेल ना तर तुम्ही रेडी राहा. जसा मॅच फिनिश होईल त्यानंतर आपल्याला मैदानामध्ये शिरकाव करायचे. या सूचनेचे सुद्धा तुम्ही पालन करावं. सँडी पालकर आमचे व्हायब्रेशनल अंपायर आम्हाला सांगत असताना का चेंडू पूर्वा लगेच. सँडी पालकर अगदी आजच्या रात्रीमध्ये ग्राउंड मॅचला जॉईंट होत असताना त्यांनी सांगितलं का पोलिसांच्या लाठीमार चार्ज पासून थोडासा आम्ही दूर होतो आणि आम्ही पाहतो JNPTला थोडी ट्रॅफिक जाम झाली होती. थोडी दुःखद घटना सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाली. मात्र त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू द्या आणि तिथे आक्रोश सुद्धा पाहिला. अगदी दुपारच्या 3:30 पासूनची ट्रॅफिकची समस्या जरूर पाहिली. चला मॅच ऑन होईल. मॅच कडे जरूर वळूया. यजमानांचा संघ आणि पाहुणा संघ धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध चिरनेर. सामना कोण जिंकणार ही अस्तित्वाची लढाई. क्रिकेट हंगामाचा शेवट होता आणि ही स्पर्धा सुद्धा मी म्हणेन काही अंशी का होईना शेवटची असेल. इथे जर तुम्ही सरते शेवटी वर्ष सरते शेवटी चांगली कामगिरी करा तर चर्चेमध्ये असाल. आणि आता कोण असेल तो संघ चिरनेर पाहुणा संघ का यजमान धाकटी जुई संघ. विनिंग टार्गेट 4 षटक 39 39 रन्स. तर नक्कीच मॅच कडे जरूर वळूया. आघाडीची जोडी सरकली मैदानावर. चिरनेर कडून विनिंग टार्गेट 39. 11:04 झालेत. थोडा वेग वाढवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एक संघ क्वालिफाय होईल. आज तिसरी रात्र आणि उद्या या स्पर्धेची चौथी रात्र असेल. उद्या 8चा लॉर्ड्स आणि उद्या तुम्हाला ग्रामीणचे बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. उद्या चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या अंतिम रात्र. उद्या स्पर्धा कदाचित लवकर सुरू होईल. उद्या रविवार सुद्धा. मात्र आज सॅटर्डे नाईट पाहतोय रोहित करत आलाय. तो उद्या पहिला सामना सुद्धा चांगला पाहायला मिळेल. जय माता दी दिगोडे आणि SPCC सेवा हा संघ असेल. मीत 11 जे हनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध सानिका 11 उसाडणे. उद्या बिग फाईट. त्यानंतर तिसरा सामना विनोद स्पोर्ट जय बापदेव पाली आणि नाईक ऑप्टिक्स आम्ही पाहतो प्रियांक 11 कोहली हा सामना असेल. मॅच ऑन. पहिला चेंडू स्कायरा 11 वहाल आणि त्यांच्या विरुद्ध मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट संघ झाशी. उद्या 8चा लॉर्ड्स आणि हा महासंग्राम उद्या आपण पाहणार आहोत. उद्या बलाढ्य संघांच्या लढती पाहायला मिळतील. रोहित खरेचा पहिला चेंडू डॉट 39चा टप्पा ओलांडायचा. मॅच नंबर 4. पुढचा चेंडू खोलवर अपील पाहायला मिळाली. गुड बॉलिंग आणि इथे आपण पाहतोय तर प्लेड ऑन इथे आउट झालाय. जरूर आपण पाहतोय हा पहिला धक्का बॅटिंग करताना चिरनेरला. मॅच कडे वळूया पुन्हा एकदा. राजेश बैकरनं पहिल्या षटकामध्ये 12 दिल्या आणि आता धाकटी जुईचा रोहित करत 2 चेंडूमध्ये फारशी हालचाल करून दिली नाहीये आणि बाद झाला. मी म्हणेन बॅड लक परेस. नवीन फलंदाज सरकल्या क्रमांक 3चा गोलंदाजी मार्कर रोहित करत 39. निकेतन गेला. रुपेश कोंडली नॉन स्ट्राईक रेनला. तिसरा चेंडू ट्राय करतोय. सर्कलच्या वरून केला. 2 धावेसाठी प्रयत्न. वेगाने 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकले. आघाडी मिळवत असताना संघासाठी खेळायचे, संघ हितासाठी खेळायचे, संघ भावनेसाठी खेळायचे आणि सांघिक भावना खेळामध्ये खूप महत्वाची असते. ते प्रयत्न होताना मैदानावर ट्राय बट डोंट क्राय असं म्हटलं जातं. शर्तीचे प्रयत्न सूर्य. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा आहेत 2. 1 विकेट सुद्धा मिळाली. परेश बाद झालाय. रोहितचा पुढचा चेंडू
लाईन पाहिली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि जरूर पाहतोय हा डॉट बॉल. कांचन पालकर जेव्हा गावचा संघ जेव्हा गावच्या स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा प्रेक्षकांचा आवाज आक्रोश आम्ही नेहमी ऐकतो. मात्र आता थोडी शांतता आहे. आज शनिवार सुद्धा आहे, पाठीराख्यांची थोडी गर्दी कमी आहे. रोहितला आपण जरूर पाहतो. 2 डॉट बॉल, 1 विकेट, 2 धावा, 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. गुड बॉलिंग. टाळ्यांचा आवाज येणं महत्वाचं असतं कारण घरच्या मैदानावर खेळतोय धाकटी जुई संघ. चिरनेर समोर आहे. 39चं टार्गेट आहे. रोहित सज्ज झालाय. ओ गुड बॉलिंग, बॅट फिल्डिंग. तिथे विकेट किपरचं साहित्य मिळत नाही आणि चेंडू लॉंग स्टॉपला बाईच्या स्वरूपानं हा मिळेल चौकार. मिळतील 4 धावा. राग अंजा पाहिला जिथे 1 धाव होती, खराब थ्रो आणि इथे 7 मिळत नाही. एकूण धावा दाफलकावर 6 रन. फुटबॉलचा मापर ऑन साइडला. फिल्डर रेडी. यस, गुड कॅच. क्षेत्ररक्षक रेडी होते तिथे आणि पकडलाय. रोहित घरातनं पकडला झेल आणि आणखीन एक धक्का. 2 गडी बाद. एकूण धावा 6. तर कांचन पालकर बघा 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग कदाचित स्पर्धा पाहत असेल आणि त्यांना चित्र दिसत असेल का स्क्रीनच्या मागे या मैदानावर या छोट्या छोट्या लाईट्स काय आणि तिथे गर्दी काय. हे क्लिअरली 24 लाईव्ह इव्हेंटच्या या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. एंड ऑफ दी ओव्हर 6 धावा 2 विकेट. तर नवीन गोलंदाज झाले. गोलंदाजी मार्कवर अंकेश. विनिंग टार्गेट 39. मॅच नंबर 4 पाहतो. यानंतर मॅच नंबर 5 असेल. तो सामना असेल विगर आणि तरगर यांच्यामध्ये. मॅच कडे वळतो आपण. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात आणि आता पाहायचं पुढचे चित्र का असेल. विनिंग कॅल्क्युलेशन. 18 बॉल आणि 33 ची गरज. सामना कोण जिंकेल. गोलंदाज आलाय अंकेश पाटील. 39चं टार्गेट आहे. रोहितने धावा दिल्या 6. जर तो चौकार वाचला असता मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. सामना गरम होणार का. मॅच मध्ये रंगत निर्माण होणार का. अंकेश पाटील. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बीट करतोय आणि हा डॉट बॉल. 17 बॉल आणि 33. एक चांगलं षटक सामन्यामध्ये कमबॅक करेल मात्र 1-2 मोठे फटके बरोबरी साधतील. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. रुपेश गोंधली खेळलाय डॉट बॉल. बाद झाला निकेतन. बाद झाला परेश. अनुप मोकल आणि रुपेशला जरूर पाहतोय. येणारे 17 बॉल आणि 33 ची गरज. गोलंदाजी मार्कवर अंकेश पाटील. धाकधूक निर्माण झाल्या. धाकटी जुई का चिरनेर संघ जिंकेल. पावणा जिंकेल का यजमान जिंकेल. अंकेश पाटील. उचली घेणारा चेकू. या चुका रोखाव्या लागतील. असे चेंडू फेकाल तर किंमत मोजावी लागेल. आता अतिरिक्तचं कॅल्क्युलेशन पाहिलं. 1 चौकार गेला लॉंग स्टॉपला 22चा आणि इथे या अतिरिक्त धाव्यांचा विचार करावा लागेल. जे षटक हाताळलं रोहितनं अंकेचं 7 मिळवणं थोडं गरजेचं. दबाव वाढत चाललाय. युवा उद्योजक आम्ही पाहतोय ऍडव्होकेट दीपक घरे. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. युवा उद्योजक सुद्धा आहेत आणि ऍडव्होकेट सुद्धा आहेत. त्यांचा धन्यवाद देऊया. ऍडव्होकेट अस्मित घरत. तर राकेश फडके आमचे विगरचे खेळाडू. आपण संपर्क साधा. आमच्या स्कोरिंग पॅनल मध्ये आपण संपर्क साधा. मॅच कडे वळूया आपण. 1-1 धावेसाठी प्रयत्न सुरू आहेत. 1-1 धाव वाचवायचे धाकटी जुई संघाला. 39चं टार्गेट. संघ पोहोचला. एकूण धावा दाफलकावर 9 रन्स ऑन बोर्ड. गडी बाद झाले 2. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अंकेशने 2 चेंडू फेकले. 3 धावा दिलेत. रोहितने धावा दिल्या होत्या 6. त्याला सफलता मिळाल्या 2 आणि आता धावा आल्यात या षटकामध्ये 3. टोटल धावा 9 आहेत. गोलंदाजी मार्कवर बॅटिंग करे रुपेश गोंधली. नॉन स्ट्रायकरला अनुप. आक्रमण करतोय. सुपर सायक्लोनिक शॉट. सुपर स्ट्रोक. हा पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या वरून गेला षटकार.
नाही समान समान संधी. प्रयत्न सुरू आहेत, शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मोठे फटके सामन्यामध्ये कमबॅक करून देतील आणि आता तो प्रयत्न करतोय रुपेश कोंडल्या. 3 मध्ये वैयक्तिक योगदान 8, संघाची धावसंख्या 15. बॅटिंग करताना चिरनेर. विनिंग टार्गेट 39. कंपल्सरी चेस करणे स्पर्धेचा नियम आहे. अंकेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. डॉट बॉल वाईट, 2 धावा आणि षटकार. एक षटकार सुद्धा खूप काही सांगून जाईल. येणारे 15 चेंडू आणि 24 ची गरज. डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे, मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. ओ सुपर स्ट्रोक टेक्निक पाहायला मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे. बॅकअप करताना धावा मिळणार 1. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. येणाऱ्या 14 बॉल आणि 23 ची गरज. एकूण धावा दाफलकावर 16. 2 विकेट. 14 बॉल 23 विकेटची गरज आहे, मात्र एक मोठा फटका सामना सोपा करेल, सोयीस्कर करेल, विजयासाठी मार्ग सुकर करेल. पाहूया सामन्यामध्ये कोण कमबॅक करणार. सिंगल मिळाले अंकेश. ओव्हर नंबर 2. एकूण धावा दाफलकावर 16. गोलंदाजी मार्कर अंकेश पाटील. मॅच नंबर 4. यानंतर मॅच नंबर 5 असणार आहे. टोटल 9 मॅचेस. एक संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. अंकेश पाटील. एकूण धावा दाफलकर 16. फुटवाचा वापर. चेंडू गेला स्लिप मध्ये. पुन्हा एकदा ढिसाळ क्षेत्ररक्षण. चेंडू चालला बाउंड्री लाईन कडे. 2 धावा. आता या सिंगल डबल रोखणं महत्वाचे. अंकेशच्या गोलंदाजीवर काय तंत्र असेल, काय मास्टर प्लॅन असेल, काय व्ह्यू नीती असेल, कोणती रणनीती असेल, योजनाची आखणी केल्या, मात्र शांत डोक्याने खेळतोय रुपेश आणि त्याला साथ देतोय अनूप. एकूण धावा दाफलकावरती 18. 39 टार्गेट. येणारे 13 बॉल 21 ची गरज. 13 चेंडू 21 धावा. संघाची धावसंख्या 18 आहेत. 2 गडी बाद झालेत. अंकेश पाटील. एज लागते. झेल होणार का? ओ प्रयत्न चांगले झाले, प्रयत्न चांगले झाले. पॅव्हलियन मधून कौतुक सुद्धा झाले. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. टीम मीटिंगची परवानगी नसणारे 39 चा पाठलाग करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन आता जरूर पाहूया. 12 बॉल 20. पाणी घेऊन जायचे. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. एकूण धावा 19. 39 टार्गेट. 2 षटकामध्ये चिरनेरला करायचे 20 धावा. शो मॅच आहे आणि 40+ क्रिकेट. बोरकार 40+ आणि धाकटी जुई 40+. उद्या शो मॅचचा सामना पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 20 ची गरज आहे. धाकटी जुई संघ घरच्या मैदानावर खेळतोय. जरूर टीम मीटिंग बोलवल्या, जरूर पाहतोय. 12 बॉल 20. तर उद्याचा बलाढ्य संघांचा लॉर्ड्स आपण पाहणार आहोत आणि पहिल्या फेरीनंतर पुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. आपण याची नोंद घ्या. पुढचे सर्व सामने 3 षटकांचे. पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला संघ जरूर आम्हाला माहिती मिळेल. चिरनेर क्वालिफाय झाले. काल मोठी जुई संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर आजची 3री रात्र. आज पाहायचे कोणता संघ असेल. धाकटी जुई संघ इथे प्रयत्न करतो आणि आता चिरनेर संघ आपण जरूर पाहतो समोर. उद्या शो मॅच ठीक 7 वाजता. बोरकार 40+ आणि धाकटी जुई 40+. प्रथमेश. पहिला चेंडू. गुड बॉलिंग. धाकटी जुईंच्या पाठीराख्यांचा आता आवाज ऐकायला मिळतोय. 11 बॉल 20 ची गरज. प्लॅन तयार केलाय. कदाचित चिरनेरचे पाठीराखे त्यांच्या पावलेन मधून सूचना आल्या असतील का एक मोठा फटका हवाय. प्रथमेश. फुटवाचा वापर यष्टीचित. हा विकेट. येणारे 10 बॉल आणि 20. 10 चेंडू मध्ये 20 पाहिजेत. येणारे 10 बॉल 20 ची गरज. धाकटी जुई गावातील वरिष्ठ मंडळी, वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी, क्रिकेटचे चाहते मंडळी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतील.
आज आपण पाहतोय फ्रीडम ग्रुप धाकटी जुई आणि मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक आचारसंहिता असताना सुद्धा नाईट मॅच एक चर्चा सुद्धा होती आपण पाहतो. मात्र इथे आम्ही पाहतो वेळेचं बंधन सुद्धा. मगाशी जेव्हा प्रशांत पाटील भाऊ आले होते तेव्हा त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं. दर्जेदार आयोजनाबद्दल त्यांनी त्या बाईट सुद्धा केल्या आणि सर्व आयोजक वर्गांचं त्यांनी आभार सुद्धा मानलं. एका बाजूला क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा महासंग्राम मॅच कडे वळतोय. येणारे 10 बॉल आणि 20 मॅच मध्ये कमबॅक करतोय. गोलंदाजी आवडली असेल तर प्रथमेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. घरच्या मैदानावर खेळतोय यजमानांचा संघ. काय बॉलिंग केले, व्हॉट अ बॉलिंग, गुड बॉलिंग, सच अ गुड बॉलिंग साइड. प्रथमेश गरज डॉट विकेट डॉट, 3 चेंडू डॉट बॉल. 12-20 समीकरण. आता 9 बॉल 20. हा चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. फिल्डर रेडी, सिंगल मिळाली. गुड फिल्डिंग, फिल्डर होते तिथे उभ्या. रोहित घरतला सिंगल मिळेल. सामन्यामध्ये उत्कंठ निर्माण झाले. 8 बॉल 19. एक मोठा फटका पाहिजे चिरनेरला. एक मोठा फटका सामन्यामध्ये बनवेल आणि कदाचित हाच मेसेज असेल प्रथमेशला. या 2 चेंडूमध्ये मोठे फटके रोखायचे. 8 बॉल 19. अस्तित्वाची लढाई, करो या मरोची लढाई, जिंकू किंवा मरू. मैदानावर लढाई सुरू आहे. चिरनेर आणि धाकटी जुई. 8 बॉल 19. खोलवरचा चेंडू. यास गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर प्रथमेश गरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रचंड दबाव असताना दर्पण झुगारून आपला नैसर्गिक खेळ दाखवला तर मैदानावर काय काय करू शकतो आणि याचं चांगलं प्रात्यक्षिक. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 2 धावा 1 विकेट. 21 धावा जरूर पाहतो 24 लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. 7 बॉल 18 ची गरज. 10-20 समीकरण, 12-20 समीकरण आणि फक्त 2 धावा दिल्यात. 7 बॉल 18. शेवटचा चेंडू. हा चेंडू निर्णायक वेळी. आता आनंदाचं वातावरण चिरनेरच्या पाठीराख्यांमध्ये. दणदणीत षटकार. मॅच तरगर आपण टॉस जिंकला. आपला डिसिजन पेंडिंग आहे. जर फिल्डिंग असेल रेडी राहायचं. तरगर कॅप्टन आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाही. पुढचा सामना आपला असणार आहे. विगर आणि तरगर यांच्यामध्ये मॅच नंबर 5 पाहणार आहोत. 11:21 आता एक षटकार. मॅच सामन्यामध्ये काय 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 करू शकतो हे पाहायला मिळालं. एक मोठा फटका जरूर काय काय करू शकतो आणि आता ही अस्तित्वाची लढाई. 6 बॉल 12 धावा. 6 बॉल मध्ये 6 असताना सुद्धा गोलंदाजाने सामने जिंकले. 6 मध्ये 20-25 असताना सुद्धा बॅटिंग करताना संघाने सामने जिंकलेत आणि या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. मॅच कडे जरूर वळूया. मॅच कडे लक्ष वेधूया. गोलंदाजाने रोहित यास घरत. भविष्य त्याच्या हातामध्ये. समोर चिरनेऱ्या. 6 बॉल आणि 12. पहिला चेंडू. इथे सक्सेस मिळणार का? मात्र नो बॉल आणि हा बेनिफिट अतिरिक्त मिळणार 2. आता पुन्हा एकदा सामना बदललाय. 6 बॉल चेंडू 9 बॉल असणारे पंच जरूर आमच्याकडे वळलेत. आता येणारे 6 चेंडू 10 धावेची गरज. कोच कांचन पालकर थोडे नाराज आहेत. 6 बॉल 10 धावा. सामना कसा होणार? पाठीराखे थोडे नाराज आहेत. यजमान संघ आणि पाहुणा संघ. 6 बॉल 10 मात्र 1-2 डॉट बॉल विकेट मॅच मध्ये बनवेल धाकटी जुई संघाला. खोलवरचा चेंडू. फील्डचा चेंडू. धाव घेण्याची तयारी. हो व्हेरी क्लोज. या चेंडूची गरज आहे.
चिरने संघाच्या फलंदाजाला माहिती एक मोठा फटका मॅच मध्ये बनवेल रुपेश आणि त्याला साथ देणारा रुपेशने निर्णायक क्षणी ठोकलेला षटकार आणि मेघराज पाटील 5 बॉल आणि 9 धावा 1-2 डॉट बॉल विकेट निर्माण करेल मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया धाकटी जुई विरुद्ध चिरनेर सामना दोघांच्या नजरा या मॅच कडे पाटीराख यांच्या नजरा या मॅच कडे सामन्याला एन्जॉय करताना मात्र अस्तित्वाची लढाई 5 बॉल 9 हा चेंडू गती कमी केली कव्हर कडे ढकलला फिल्डर रेडी झाल्या चुका या चुका रोखाव्या लागतील किंचितची चूक सुद्धा सामन्यामध्ये काय काय करेल हे बऱ्याच वेळा पाहिलेत आणि या मॅच मध्ये आपल्या सोबळावर आगेकूच करताना मेघराज पाटील आणि त्याला साथ देते रुपेश 2 धावा मिळाल्या 4 बॉल 7 ची गरज 12-20 10-20 6-12 बघा छोटे बच्चे कंपनी कुणाची प्रॉपर्टी त्यांनी जरूर सांभाळा रात्रीची वेळ सुद्धा 4 बॉल 7 धावा सामना कसा होणार 1 डॉट बॉल विकेट मजा येईल मात्र एक मोठा फटका सामना बनवेल चिरनेरला आखू टप्प्याचा या फटक्यांची गरज होती सुसाट वेगाने गेला षटकार धावा काय असते एक पंजा पाहायला मिळाला त्याची किंमत आता मोजतोय तो आम्ही पाहतो जरूर इथे गोलंदाजी करणाऱ्या धाकटी जुई संघ 10-20 दोस्ती स्पोर्ट्स विगर दूरवरचा प्रवास करून आले वेळेवर आले वैभव पाटील सर अक्षय यांचा संघ यानंतर खेळणार आणि त्यांना बॅटिंग करायचंय 3 बॉल 1 हा चेंडू जरूर एक धाव आणि या विजयावर शिक्कामोर्तब खेळाडू नाराज आहेत डॉट चेंडूचं कॅल्क्युलेशन इथे केलं जाईल आणि एक एक धाव किती महत्वाचे असते आकाश 1 बॉल डॉट खेळला योगेश बोऱ्या 3 चेंडू डॉट खेळला रोहित एस गरतनं संघासाठी कमालीचा खेळ केला होता सनी गरत 3 डॉट खेळला एक पंजा पाहायला मिळाला व्हाईट बॉल मध्ये कॅल्क्युलेशन पाहिलं तर व्हाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाला आणि याचा बेनिफिट जरूर पाहायला मिळतोय आणि सामना जिंकला तो चिरने संघानं चला नेक्स्ट मॅच ऑन होईल तरगर संघ उतरायचा